नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात अंगारकी संकष्ट चतुर्थी व्रत कधी आहे, त्या दिवशी गणेशाची पूजेची वेळ कोणती आहे, चंद्र अर्ध्याची वेळ आणि चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व हे आज आपण जाणून घेणार आहोत. अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते. दर महिन्याला संकष्ट चतुर्थी हे व्रत असते. त्या दिवशी गणेशासोबतच चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे. अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्ते गणेशाची पूजा केली जाते. दर महिन्याला संकष्ट चतुर्थी व्रत असते. त्या दिवशी गणेशासोबतच चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे. त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहते. अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा होईल. त्यामुळे उपवास करणाऱ्यांना चंद्र उगवण्याची खूप वाट पाहावी लागेल. अंगारकी संकष्ट चतुर्थी कधी आहे हे आता आपण जाणून घेऊयात. वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार दिनांक 25 जून रोजी पहाटे 1:23 पासून सुरू होईल. तर ही तिथी 25 जून रोजी रात्री 11:10 वाजता संपेल. उदय तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत 25 जून रोजी पाळण्यात येणार आहे. आता आपण अंगारकी संकष्ट चतुर्थीचा मुहूर्त जाणून घेऊयात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे ते दुपारी 2:32 पर्यंत श्रवण नक्षत्र आहे. त्या दिवशी ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:05 पासून 4:45 असेल आणि अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:56 ते दुपारी 12:52 असेल. चतुर्थीच्या दिवशी चर सामान्य मुहूर्त सकाळी 8:54 ते 10:39 आहे. तर लाभ उन्नती मुहूर्त हा सकाळी 10:39 ते दुपारी 12:24 आहे आणि अमृत सर्वोत्तम मुहूर्त दुपारी 12:24 आहे. आता आपण संकष्ट चतुर्थीला चंद्र अर्ध्याची वेळ जाणून घेऊयात. तर 25 जून रोजी अंगारकी संकष्ट चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांनी रात्री 10:27 नंतर चंद्राला अर्ध अर्पण करावेत. अंगारकीच्या रात्री साधारण 10:30 नंतर चंद्रोदय होईल. चंद्र अर्ध्याशिवाय संकष्ट चतुर्थीचे व्रत पूर्ण नाही, कारण चंद्रदेवाला श्री गणेशाचा आशीर्वाद मिळालेला आहे. आता आपण अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व जाणून घेऊयात. अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी. जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधिवतप्रमाणे गणेशाची पूजा करतो, श्री गणेश त्याचे संकट दूर करतात, त्याच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात. गणपतीला विघ्नहर्ता म्हटले जाते. त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाहीत असे मानले जाते. आता आपण अंगारकी चतुर्थी व्रताची विधी जाणून घेऊयात. अंगारकी चतुर्थीच्या दिवसाची सुरुवात पहाटे आंघोळीने करावी. विशेष पूजा करून गणपतीची पूजा करावी. यानंतर त्यांना आवडतीचा पदार्थ म्हणजेच मोदक अर्पण करावा. गणेशाची मूर्ती किंवा चित्र फुलांनी सजवले जाते. गणेशाची मूर्ती किंवा तुमच्याकडे चित्र असेल तर ते फुलांनी सजवावे. यानंतर आरती करावी. अंगारकी चतुर्थीला सूर्योदयापासून गणेशाचा पूर्ण उपवास करावा आणि चंद्रदर्शन झाल्याशिवाय उपवास सोडू नये. चंद्रदर्शन झाल्यानंतरच उपवास सोडावा. या दिवशी चंदनाची पेस्ट, तांदूळ आणि फुले अर्पण करून भगवान चंद्र किंवा चंद्राची पूजा करावी. काही लोक फळे, दूध किंवा साबुदाणा खिचडी खाऊनही अर्धवट उपवास करतात. भगवान गणेशाचा दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी गणपती अथर्वशीर्ष यासारखे वैदिक स्तोत्र आणि ग्रंथ अंगारकी चतुर्थीच्या चंद्रप्रकाशापूर्वी वाचले जातात. उपवासाच्या दिवशी दारू पिणे, धूम्रपान करणे किंवा सुपारीचे पान, काजू खाण्यास सक्त मनाई आहे. आता आपण अंगारकी चतुर्थी व्रत पाळण्याचे फायदे कोणते आहेत ते जाणून घेऊयात. अंगारकी चतुर्थी व्रत पाळणे आणि भगवान गणेशाची प्रार्थना केल्याने खालील फायदे मिळू शकतात. 1. मांगलिक दोषापासून मुक्ती, म्हणजे जन्मपत्रिकेत मंगळ खराब असल्यास वैवाहिक संकट येते, याच्यापासून मुक्ती मिळते. अंगारकी चतुर्थीचा हा उपवास संकष्ट चतुर्थी संपूर्ण वर्षभर उपवास करण्यासारखे आहे. म्हणजेच दर महिन्याला जी संकष्ट चतुर्थी येते
त्याचे उपवास तुम्ही करत नसाल तरीसुद्धा अंगारकी चतुर्थीचा उपवास तुम्ही केला तर त्या सगळ्या संकष्ट चतुर्थीचे फळ तुम्हाला मिळू शकते. 3. आनंद, उत्तम आरोग्य आणि भरभराटीचे तुम्हाला आशीर्वाद मिळतात. 4. जन्मपत्रिकेतील अशुभ मंगळामुळे आर्थिक, कौटुंबिक, आरोग्य किंवा वैवाहिक समस्यांवर मात करा. 5. सर्व अडथळे दूर करा आणि बुद्धिमत्ता प्रदान करा. अंगारकी चतुर्थीचा उपवास किंवा व्रत केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता होते. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. 7. सर्व प्रयत्नांमध्ये यश. तर तुम्ही हे व्रत केल्याने तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये जे जे तुम्ही प्रयत्न करत असाल त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. अंगारकी संकष्ट चतुर्थीचा उपवास केल्यामुळे तुमचे सर्व पाप धुवून जातात आणि तुम्हाला गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर अंगारकी चतुर्थीचे व्रत पाळण्याचे फायदे कोणते कोणते आहेत हे आपण आता जाणून घेतलेलं आहे. याचबरोबर अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त, पूजाविधी कशी असणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.